हम तुम्हारे साथ हैं। मंगलदास भाऊ निकाल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमारा नेता कैसा हो, मंगलदास जैसा हो। जीतेगा वही जीतेगा, गैस सिलेंडर जीतेगा, जीतेगा वही जीतेगा, गैस सिलेंडर जीतेगा। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जय भीम, जय भारत. आपण पाहतात संगनायक न्यूज. आज आपण बारामती या ठिकाणी आलो आहोत. बारामती विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मंगलदास निकाळजे यांच्यासोबत आपण आहोत. या विधानसभेसंदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. ते साहेब, संगनायक न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण बारामती विधानसभा उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रचार प्रसार आपण सुरू केलेला आहे. तर आपण ही विधानसभा का लढवत आहात, तर आपण या संदर्भात काय सांगाल? नमस्कार, मी मंगलदास तुकाराम निकाळजे. मी वंचित बहुजन आघाडीचा बारामती विधानसभेचा अधिकृत उमेदवार म्हणून बारामती विधानसभा लढवत आहे. बारामती विधानसभा म्हटलं की सर्व महाराष्ट्रामध्ये एकाच कुटुंबाचं नाव घेतलं जातं. परंतु या ठिकाणी आपल्या भारतामध्ये भारतीय लोकशाही व्यवस्था आहे आणि ही भारतीय लोकशाही व्यवस्था इथल्या प्रत्येक नागरिकांना आपले हक्क अधिकार सांगत असते आणि आपल्या हक्क अधिकारानुसार या निवडणुकांमध्ये सर्वसामान्यांनी देखील भाग घेतला पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था भारतीय संविधानामध्ये आहे. परंतु गेल्या 40 ते 50 वर्षापासून या बारामती विधानसभेमध्ये एकाच कुटुंबाची सत्ता या ठिकाणी आहे आणि एकाच कुटुंबाला पुढं केलं जातं. सातत्याने तुम्ही जर पाहिलं गेलं तर आजोबा झाला की मुलगा, मुलगा झाला की नातू, नातू झाला की पंतू, अशा प्रकारची व्यवस्था या बारामती तालुक्यामध्ये आहे. याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी, मी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे तरी देखील या प्रस्थापित राजकारण्यांना आव्हान देण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी माझी या ठिकाणी विधानसभेसाठी मला उमेदवारी दिलेली आहे. त्याबद्दल मी प्रथम तर त्यांचे आभार मानतो आणि या बारामती विधानसभेमध्ये लढण्यासाठी मी सज्ज आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच शरदचंद्र पवार यांचे नातू योगेंद्र पवार असे 2 दिग्गज नेते आमदारकीसाठी उभे आहेत. तर त्या अनुषंगानं आपण काय सांगाल? हे बघा, मुळातच या बारामती विधानसभेमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई मी लढत आहे. सामान्य कुटुंबातून आलेला मी एक व्यक्ती आहे आणि इथल्या सामान्यांसाठी मी या ठिकाणी काम केलेलं आहे. इथल्या शोषितांसाठी, पीडितांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, या सर्वांसाठी मी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि या सर्वांसाठी या ठिकाणी मी अनेक आंदोलने, मोर्चे असतील, अनेक विषयांवरती मी या ठिकाणी आवाज उठवलेला आहे आणि त्या अनुषंगाने माझं या बारामती विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात काम आहे आणि त्याच कामाच्या जोरावरती मी या ठिकाणी या विधानसभेची निवडणूक लढवत आहे. या ठिकाणी असणारे सर्वसामान्य लोक माझ्या पाठीशी 100% उभे राहणार आहेत, कारण मी या ठिकाणी 24 तास अवेलेबल असणारा उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी लढवत आहे. आता जर तुम्ही पाहिलं गेलं तर इथले जे प्रस्थापित उमेदवार आहेत ते उमेदवार 5 वर्षानंतर इथल्या सर्वसामान्यांच्या घरामध्ये जातात, त्यांना काही ही देतात आणि या ठिकाणी 5 वर्षानंतर येतात. अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे. त्यामुळे सामान्य लोकांच्या मनात देखील भावना आहे की बाबा ही जी प्रस्थापित नेते आहे हे फक्त 5 वर्षानंतर आपल्याला येतात, विचारपूस करतात, परंतु 5 वर्ष त्यांच्याकडे डुंकून पण बघत नाही. त्यावेळी कोण असतं, तर त्यावेळी माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता त्या सामान्य लोकांसाठी भांडत असतो, झगडत असतो आणि त्यांचे न्याय, हक्क, अधिकार अबाधित ठेवण्यासाठी काम करत असतो आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी असणारा जे सामान्य लोक आहेत ती लोक माझ्या पाठीमागं उभं राहणार आहेत आणि या ठिकाणी मी या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. बारामतीमधील जनता अजितदादा पवारांनी या विधानसभेचा विकास केलेला आहे, शरदचंद्र पवार साहेबांनी विकास केलेला आहे, अशी जनमानसामध्ये चर्चा असते. तर आपण एक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून या बारामतीच्या विकासासंदर्भात आपलं मत काय? हे बघा, या बारामतीचा विकास झाला हे जे आहे ना, हे सगळं थोटाट आहे. मुळातच बारामतीच्या विकासामध्ये इथल्या दलित वस्त्या बाकास आहेत,
इथल्या मुस्लिमांच्या वस्त्या बकास आहेत, इथल्या ओबीसींच्या वस्त्या बकास आहेत. बारामती शहर सोडलं तर ग्रामीण भागातले सगळे रस्ते जर तुम्ही पाहिले गेले तर अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय स्वरूपाचे रस्ते आहेत. या ठिकाणी असणाऱ्या दलित वस्त्यांमधील लोकांच्या घरांना जे 30 वर्षापूर्वी ज्यांचे जे प्रश्न होते आजही तेच प्रश्न आहेत. त्यामुळे त्यांचे काही प्रश्न आजपर्यंत सुटलेले नाहीत. हे सगळा विकासाच्या नावाखाली हा गोड मंगल सगळा चालू आहे. विकास फक्त आणि फक्त इथल्या पवार फॅमिलीच्या जवळच्या लोकांचा आणि त्यांच्या संबंधातील लोकांचा विकास झालेला आहे. या बारामती तालुक्यात जर विकास झाला असता तर त्यांची मिसेस लोकसभेला पडली नसती. लोकांनी नाकारलेलं आहे यांना. लोकांच्या मनामध्ये भावना आहे की या लोकांना सातत्याने आपण सत्ता देऊन यांच्या लोकांनाच या ठिकाणी इथले टेंडर असतील, ती कामं असतील त्या ठिकाणी दिले जातात आणि ती कामं निकृष्ट दर्जाची केली जातात आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी म्हणजे होत असतो. आणि याच्यावरतीच मी आवाज उठवणार आहे इथून पुढच्या काळामध्ये आणि चांगल्या पद्धतीची लढत कशी या बारामती तालुक्यामध्ये होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. बारामती विधानसभेमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढत आहात, तर आपण बारामती विधानसभेतले कोणते प्रश्न घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जातात? हे बघा, गेल्या 40 वर्षापासून इथल्या प्रस्थापित नेत्यांकडे सत्ता आहे, परंतु या बारामती तालुक्यातील 40 गावं जी आहेत ती पाण्यापासून वंचित आहेत. गेल्या 40 वर्षापासून पाण्यापासून वंचित असताना देखील या ठिकाणी असणाऱ्या प्रस्थापित नेत्यांच्या जवळची लोक, प्रस्थापित नेते यांच्या स्वतःच्या शेती प्लॉटला यांनी प्राधिकरणाच्या पाईपलाईन टाकून घेतलेल्या आहेत. म्हणजे स्वतःच्या शेती प्लॉटला पाईपलाईन टाकून घ्यायच्या आणि इथल्या 40 गावांना वंचित ठेवायचं, अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी चालू आहे आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी इथली न्यायव्यवस्था राबवली जाते. खरं तर भारतीय संविधानामध्ये कलम 14 सांगते की कायद्यासमोर समानता असली पाहिजे, सर्वांना समान संधी दिली पाहिजे. परंतु या ठिकाणी जातीकडे बघून या ठिकाणी विकास केला जातो. त्यामुळे मी इथल्या विकासाला जातीवादी विकास म्हणतो आणि त्यामुळंच मला या बारामती तालुक्यामध्ये इथल्या 40 गावांचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो मला सोडवायचा आहे. इथं जे कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये 80% जे भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्रांना कामावर घेण्यासाठीचा माझा या ठिकाणचा लढा आहे. तसेच या ठिकाणी असणारे बेरोजगारीचं प्रमाण मला या ठिकाणी कमी करायचं आहे, भ्रष्टाचाराचं प्रमाण या ठिकाणी मला कमी करायचं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं गेलं तर शिक्षणामध्ये देखील भरमसाठ फी वाढ या ठिकाणी झालेले आहे आणि ह्या संस्था ज्या आहेत ते इथल्या प्रस्थापित नेत्यांच्याच आहेत. त्यामुळं इथले प्रस्थापित नेते जे आहेत ते या ठिकाणी असणाऱ्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या सरकारी शाळांची अवस्था अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय स्वरूपाची अवस्था या ठिकाणी झालेल्या आहेत. सरकारी शाळा इथल्या पडलेल्या आहेत. पडलेल्या अवस्थेत असताना या ठिकाणी असणाऱ्या जे मुलं आहेत या ठिकाणी चांगले शिक्षण त्या मुलांना दिलं जात नाही. त्यामुळं माझी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी ही जी लढाई लढत आहे त्या लढाईमध्ये माझा प्रामुख्याने मुद्दा जो असणार आहे तो इथल्या शिक्षणावरती असणार आहे. इथल्या सरकारी शाळा मला सुधारवायच्या आहेत. इथल्या सरकारी शाळेमधल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे. अशा प्रकारचं मला या ठिकाणी काम करायचं आहे. तसेच या ठिकाणी मला इथे ज्या महारवतनी जमिनी ज्या आहेत त्या इथल्या प्रस्थापित नेत्यांनी बळकावलेल्या आहेत त्याविषयी देखील मी याच्या अगोदर देखील अनेक आंदोलने उपोषणे केलेले आहेत, मोर्चे काढलेले आहेत. त्या जमिनी मला या ठिकाणी त्यांना मिळवून द्यायच्या आहेत. त्यामुळं हा देखील महत्त्वाचा प्रश्न या विधानसभेमध्ये माझा असणार आहे. त्या विषयावरती देखील मी काम करणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर यांनी यावर्षी लोकसभेला सुप्रिया सुळे यांना खासदारकीला पाठिंबा दिला होता आणि आज तुम्ही बारामती विधानसभा लढत आहात. तर या बारामती विधानसभेमध्ये सुप्रियाताई सुळे किंवा त्यांचा जो पक्ष आहे हे तुम्हाला पाठिंबा देतील का, या संदर्भात काय सांगाल? हे बघा, लोकसभेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सुप्रियाताईंना पाठिंबा दिला आणि त्यांच्या पाठिंब्याचा असर असा झाला की इथल्या लोकांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं. पण इथले जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांची एक खिळे आहे की सत्तेमध्ये आम्हीच असणार आणि विरोधात देखील आम्हीच असणार, अशा प्रकारचं वातावरण आज इथंच आहे. तुम्ही जर पाहिलं गेलं तर त्यांच्याच पक्षामध्ये असणारे बरेच नेते असे आहेत की त्यांनी वाहून घेतलेलं आहे, म्हणजे स्वतःचं आयुष्य सगळं त्यांच्या पक्षासाठी घालवलेलं आहेत. काय काय लोकांनी तर लग्न देखील केलेलं नाहीत. पण अशा लोकांना कधीही ते समोर येत नाहीत किंवा त्यांना तिकीट देत नाहीत. आताच तुम्ही पाहिलं गेलं तर शरदचंद्र पक्षाच्या वतीने योगेंद्र पवारांना त्यांनी या ठिकाणी उमेदवारी दिली. आज त्यांनी पाहिलं का की 6-7 महिन्यापूर्वी आलेला जो व्यक्ती आहे त्यालाच उमेदवारी देतात का, तर ते त्यांच्याच घरातील व्यक्ती आहेत. परंतु ज्यांनी आयुष्य हक्क या त्यांच्या पक्षासाठी घालवलेला आहे त्यांच्यासाठी त्यांनी उमेदवारी दिलेल्या नाहीत किंवा त्यांनी विचार केलेला नाही. त्यामुळं मला नाही वाटत की बाबा ते वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देतील
किंवा वंचित बहुजन आघाडीला मतदान करा म्हणतील. का तर त्यांना स्वतःचं प्रस्थापित घराणं जे आहे ते प्रस्थापित करायचं आहे आणि कोणत्याही इतर लोकांना याच्यामध्ये समोर आणायचं नाही किंवा ते इतर लोकांना संधी द्यायची नाही. त्यामुळं ते काही आम्हाला पाठिंबा देणार नाहीत आणि आम्ही त्यांच्या पाठिंब्याची आशा देखील करत नाही, कारण आमच्या मागे इथली जनता सक्षमपणे पाठीमागं आहे आणि माझ्या पाठीमागं इथली जनता उभा राहून मला भरघोस मताने विजयी करेल अशी मला आशा आहे. बारामतीच्या निवडणुकीमध्ये ननंद भाऊजाई, काका पुतण्या अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं. तर या ननंद भाऊजाई, काका पुतण्यांच्या राजकारणाकडं एक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून आपण कसं पाहता? हे बघा, या बारामती विधानसभा असेल किंवा बारामती लोकसभा असेल, तुम्ही जर पाहिलं गेलं तर सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी काका समोर आले, काकांच्या नंतर पुतण्या समोर आला आणि पुतण्याच्या नंतर ताई समोर आली आणि ताईच्या नंतर या ठिकाणी पुन्हा एकदा दुसरा पुतण्या समोर आला, जे कर्जत जामखेडच्या ठिकाणी त्यांना उभा करण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणी निवडून देण्यात आलं. आता पुन्हा एकदा त्यांच्याच भावाचा मुलगा योगेंद्र पवार या ठिकाणी उभा करण्यात आला. म्हणजे ह्यांचं जर तुम्ही राजकारण पाहिलं गेलं तर ते हे घराणेशाहीचं राजकारण सरळ सरळ तुम्हाला दिसत असेल आणि सरळ सरळ लोकांनाच्या पण लक्षात येतं की ही लोक जे आहेत ती फक्त आणि फक्त आपल्या घरातील कुटुंबातील लोकांनाच या ठिकाणी उमेदवारी देतात आणि त्यांनाच पुढं करतात. इतर लोकांना ते पुढं करत नाहीत आणि त्यांना संधी पण देत नाही. मुळात जर तुम्ही पाहिलं गेलं तर भारतीय संविधानात मी पहिल्यांदाच सांगितलं की समानता आहे, सर्वांना समान संधी देण्याचं भारतीय संविधान सांगतं, पण या ठिकाणी समान संधी दिली जात नाही. या ठिकाणी घराणेशाही समोर आणली जाते आणि या घराणेशाहीच्या माध्यमातून हुकुमशाही प्रस्थापित करण्याचं राजकारण या ठिकाणी केलं जातं. त्यामुळं माझं इथल्या जनतेला, इथल्या मतदारांना आव्हान आहे की या घराणेशाहीच्या पाठीमागं न राहता इथल्या सामान्य कुटुंबातील व्यक्ती म्हणून माझ्या पाठीमागं यावं, कारण मला इथल्या सर्वसामान्य लोकांची जाण आहे. इथल्या सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळे इथल्या सर्वसामान्य लोकांची जाण आहे आणि या सर्वसामान्य लोकांसाठी मी तत्परतेने 24 तास काम करण्यासाठी अवेलेबल आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी त्या लोकांच्या पाठीमागं राहणार आहेत. ही लोक जशी इलेक्शनपुरती तुमच्याजवळ येणार आहेत, इलेक्शन नंतर तुमच्या पाठीमागून जाणार आहेत, हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. त्यामुळं मी 24 तास तुमच्या पाठीमागं राहणार आहे. यासाठी मी या उमेदवारी लढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुती सरकार, तर यांच्या धोरणाबद्दल आपण काय सांगाल? हे बघा, महाविकास आघाडी आणि हे जे काही दुसरे आहेत ना, हे सगळं आतून सगळे एकच आहेत. हे फक्त लोकांना दिखावा करत आहेत की बाबा आम्ही विरोधक आहे, आम्ही आहे. का तर काय होते, प्रत्येक वेळेस जर तुम्ही पाहिले गेलं तर कधी ही लोक येतात, कधी ती लोक येतात, पण तिसऱ्याला कधी संधी दिली जात नाही या ठिकाणी. त्यामुळं हे जे वातावरण जे आहे ना, सातत्याने अजितदादा BJPकडे जातील किंवा BJPतनं इकडे जातील असे नेहमीच चालू आहे यांचं, म्हणजे प्रस्थापित नेत्यांचं सगळं चालू आहे. तुम्ही जर या महाराष्ट्रातलं जर राजकारण तुम्ही पाहिलं गेलं तर या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, या दोघांमधले जर उमेदवार तुम्ही जर पाहिले गेले तर तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व घराणेशाही दिसेल. म्हणजे स्वतःचेच नातू, स्वतःचाच मुलगा, स्वतःचाच पुंतू अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे. परंतु सरदेय बाळासाहेब आंबेडकरांचं जर तुम्ही राजकारण पाहिलं गेलं तर सरदेय बाळासाहेब आंबेडकरांनी जर जर तुम्ही लिस्ट पाहिल्या गेल्या तर इथल्या शोषितांना, पीडितांना, कष्टकऱ्यांना, इथल्या सर्वसामान्य जातींना, म्हणजे ज्या जातींची कधी गणना या प्रस्थापित व्यवस्थेनं केली नव्हती किंवा प्रस्थापित व्यवस्थेनं इथल्या जातींना समोर आणलं नव्हतं, अशा लोकांना सरदेय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी देऊन या ठिकाणी असणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना आव्हान देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. निवडणुकीच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे, अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले जातात. तर या आरोपाकडे आपण कसं पाहता? हे बघा, आता ही एक स्ट्रॅटर्जी आहे. तिसऱ्याला उभाच करायचं नाही, लक्षात येते का तुमच्या? तिसऱ्याला उभा होऊ द्यायचं नाही. जर तिसरा उभा राहिला आणि त्यांचं मतदान खाल्लं तर ह्यांना काय वाटतं की ही बी टीम आहे. मग आता मला सांगा, सकाळच्या पहाटेचा शपथविधी कोणी घेतला होता? सकाळ सकाळ कोण गेलं होतं शपथविधीला? आता ही बी टीम जी म्हणत होती तीच गेली ना सकाळ सकाळ शपथविधीला आणि शपथ घेतली आणि त्यानंतर पाठिंबा दिला त्यांना आणि त्यांच्या सरकारमध्ये देखील जाऊन बसले. त्यामुळं ही सगळं थोटांड आहे, ही सगळं खोटा अपप्रचार आहे. बी टीम हीच बी टीम आहेत ना, तसं आमचं तर नाही ना उघड. लक्षात येते का तुम्हाला? म्हणजे आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी भांडायला लागलो, आम्ही झगडायला लागलो, आम्ही इथं त्यांना आव्हान द्यायला लागलो की तुम्ही आम्हाला बी टीम मानणार. परंतु या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ यांच्या लोकांमध्ये जाताय, BJP सोबत जाताय आणि तुम्हाला बी टीम आम्ही म्हणायच नाही. हे कुठंतरी चुकतंय, हे लोकांच्या लक्षात येते ना. लोक आता काही ही राहिली नाहीत, साधी खुळे राहिलेली नाहीत. लोकांना कळतंय. अजितदादा बी टीम म्हणायच्या नावाने बोंबलत होते ना, पण आज कुठे आहेत अजितदादा?
आज BJP सोबत आहेत ना, मग बी टीम कोण आहे नक्की हे आपल्याला कळलं पाहिजे ना, की बाबा बी टीम कोण आहे. तर हे सगळं वंचितला जे बी टीम म्हणतात ना, हे सगळं हे आरोप जे आहेत ते सगळे खोटे आरोप आहेत. सच्च्या पद्धतीनं खऱ्या पद्धतीनं जर या ठिकाणी यांना विरोधक म्हणून सच्ची भावना जर कोण व्यक्त करत असेल तर ती वंचित बहुजन आघाडी आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी ही बी टीम नाही आहे यासाठी लोकांच्या लक्षात आलेलं आहे. बारामती विधानसभेतील मतदारांनी तुम्हाला निवडून का दिलं पाहिजे याबद्दल काय सांगाल? हे बघा, मी पहिल्यांदाच सांगितलंय की मी एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती म्हणून या ठिकाणी इथल्या घराणेशाहीच्या विरोधामध्ये लढत आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी माझी लढाई आहे. मी इथल्या सर्वसामान्य लोकांसाठी मी या ठिकाणी काम केलेलं आहे. इथल्या रुग्णांसाठी मी या ठिकाणी काम केलेलं आहे. इथल्या वंचित लोकांसाठी मी काम केलेलं आहे. इथल्या शोषित लोकांसाठी मी काम केलेलं आहे. इथल्या शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी मी या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि सातत्याने 24 तास कधीही मला कोणाचा फोन आला तर मी रात्रीच्या वेळी देखील मी त्या लोकांसाठी उठून जातो आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावायसाठी मी सातत्याने प्रयत्न करत असतो. त्यामुळे मला जर तुम्ही या ठिकाणी विधानसभेमध्ये जाण्याची जर संधी दिली तर नक्कीच मी इथल्या शोषित आणि पीडित कष्टकरी शेतकरी शेतमजुरांच्या मुलांसाठी आणि इथल्या सर्वसामान्य लोकांसाठी मी या ठिकाणी काम करणार आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि इथल्या शोषितांचे आवाज जे कधी विधानभवनावरती घुमले नव्हते ते घुमवायचा प्रयत्न मी इथून पुढच्या काळामध्ये करणार आहे. त्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून आपण या विधानसभेतल्या मतदारांना काय सांगाल? मी मंगलदास तुकाराम निकाळजे, वंचित बहुजन आघाडीचा बारामती 201 या विधानसभेचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी लढत आहे. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तरी माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. या गॅस सिलेंडरवरचं आपण बटन दाबून मला बहुमताने विजयी करावं अशी मी आपणास विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.